नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात महिलांच्या नावाने घर घेताना 1% आपल्याला मुद्रांक शुल्कात सवलत मिळते। याबाबत दिनांक 1 एप्रिल 2023, दिनांक 23 एप्रिल 2023, दिनांक 6 जून 2023 असे 3 व्हिडिओ मी यापूर्वी केलेले आहेत। त्याची लिंक मी आय बटनमध्ये व डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। तरी ज्या कोणी हे व्हिडिओ अद्याप पाहिले नसतील त्यांनी ते व्हिडिओ अवश्य पाहावेत। मित्रांनो, शेतामध्ये काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण सुमारे 70% आहे। शेतीच्या कामात महिला योगदान देत असल्या तरी त्यांच्या नावावर शेती नसल्यामुळे त्यांना शेतकरी असल्याचा दर्जा मिळत नाही किंवा त्यांची औपचारिक नोंद सातबाऱ्यावर घेण्यात येत नाही। महिलांच्या नावावर शेती नसल्यामुळे त्यांना वित्तपुरवठा, तंत्रज्ञान, प्रशिक्षण, शेतमाल आणि तारण योजनांचा लाभ मिळत नाही। हे सारं महिलांना मिळावं यासाठी महाराष्ट्र सरकारनं एक परिपत्रक जारी केलं आहे। याच परिपत्रकाच्या अनुषंगानं आजच्या या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत की एकही रुपया मुद्रांक शुल्क न भरता शेतजमिनीच्या सातबारावर महिलांचे नाव सहहिस्सेदार म्हणून कसे लावता येईल ते। मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमल। तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचं असं हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागानं काढलंय। स्त्रियांचे हक्क सुरक्षित राहावेत या दृष्टीने काही सामाजिक संघटनांनी सुचविल्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने हा निर्णय सन 1992 मध्ये घेतलाय। या शासन परिपत्रकाप्रमाणे आपल्याला कायदेशीर मार्गाने पत्नीचं नाव सातबाराच्या उतार्यावर सहहिस्सेदार म्हणून नोंदवून घेता येईल। स्वेच्छेनं विनंती केल्यास महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 मधील कलमांच्या अधीन राहून फेरफार नोंदीबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण करून तशी नोंद सातबारावर घेता येते। या योजनेचा मुख्य हेतू पतीच्या नावाबरोबरच कायदेशीर पत्नीचे नाव सहहिस्सेदार म्हणून नोंद करणं हे होय। या योजनेमुळे पत्नीच्या नावाची नोंद सातबाऱ्याच्या उतार्यावर सहहिस्सेदार म्हणून करून घेता येईल। व्यसनाधीन व्यक्तीला आपल्या नावावरच्या शेतजमिनीची परस्पर विक्री आता करता येणार नाही किंवा गहाणे ठेवता येणार नाही। त्यामुळे ही संपत्ती सुरक्षित होण्यास मदत होणार आहे। तसेच मुलांच्या उदरनिर्वाह, शिक्षणाची, मुलांच्या लग्नाची आणि भविष्याची अडचण निर्माण होणार नाही। या योजनेप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नावावरील शेतजमिनीवर पत्नीच्या नावाची नोंद सहहिस्सेदार म्हणून घेतल्यानंतर सदरील शेतजमीन सामायिकात दर्शवण्यात येईल। त्यामुळे दुष्काळ व अतिवृष्टीसारख्या अनुदानासाठी पती किंवा पत्नीची संमती घेऊन लाभ घेता येईल। शेतीवर कर्ज दोघांच्या नावानं घ्यावं लागेल। शासनाच्या विविध कृषी सिंचनाच्या अनुदानाच्या योजना जसे ठिबक सिंचन, तुषार सिंचन, शेततळे व इतर सर्व योजनांचा लाभ संमती घेऊनच घेता येईल। पत्नी सहहिस्सेदार असल्यामुळे शेतजमीन सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे। असा अर्ज करताना पत्नी ही कायदेशीर पत्नी असावी, तर खातेदारानं स्वेच्छेने अर्ज करणं गरजेचं आहे। असा अर्ज करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 व 50 मधील प्रक्रियेप्रमाणे तलाठी संबंधितांना नोटिसा बजावेल। पतीने जर अर्ज केला असेल तर त्याला तसेच त्याच्या पत्नीला व शेतजमिनीशी संबंधित सर्व सहहिस्सेदारांना नोटीस बजावली जाईल। तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाच्या या परिपत्रकात नक्की काय म्हटलंय ते आता आपण प्रत्यक्ष स्क्रीनवरून पाहूया। लक्ष्मीमुक्ती मालमत्तेमध्ये महिलांचा हिस्सा सातबाऱ्याच्या उतार्यावर पुरुषाबरोबर स्त्रियांच्या मालकी हक्काची नोंद होण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक। स्त्रियांचे हक्क सुरक्षित राहावे या दृष्टीने काही सामाजिक संघटनांनी सुचविल्याप्रमाणे शासन सर्व संबंधितांना असे आदेश देत आहे की एखाद्या व्यक्तीने आपल्या स्वतःच्या जमिनीत आपल्या कायदेशीर पत्नीच्या नावाचा सातबाऱ्याच्या उतार्यात स्वतःबरोबर सहहिस्सेदार म्हणून नोंद घ्यावी अशी स्वेच्छेने विनंती केल्यास महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 मधील कलमांच्या अधीन राहून फेरफार नोंदीबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण करून तशी नोंद घेण्यास हरकत नाही। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व
नावाने स्वाक्षरित व ल गवई, उपसचिव महसूल व वन विभाग, दिनांक 25/3/1992। तर मित्रांनो, या परिपत्रकासोबत अर्जाचा नमुनाही देण्यात आलेला आहे। हा अर्ज संबंधितांनी गावच्या तलाठ्याच्या नावाने करणं आवश्यक आहे। हा अर्ज कशा प्रकारे करावा ते आता आपण पाहूया। अर्ज प्रति तलाठी, विषय 7/12च्या उतार्यावर पुरुषाच्या नावासोबत पत्नीचे नाव सहिसेदार म्हणून लावण्याबाबत अर्जदार महोदय, वरील विषयानुसार अर्ज सादर करण्यात येतो की मी येथील रहिवासी असून माझी शेतजमीन मौजा या गावामध्ये असून माझ्या शेताचा सर्वे नंबर हा असून माझे शेताचे 7/12 उतार्यावर माझ्यासोबत माझ्या पत्नीचे नाव सहिस्सेदार म्हणून लावण्यात यावे, याकरिता आवश्यक असलेली कागदपत्रे मी यासोबत जोडून देत आहे। या अर्जासोबत तहसीलदारांसमोर एक प्रतिज्ञापत्र देखील करणं आवश्यक आहे। यामुळे 7/12वर पत्नीचे नाव पतीच्या हिश्श्याला सहधारक म्हणून लागेल। या परिपत्रकाचा आधार घेऊन पत्नीचे नाव सहजपणानं आता सहिस्सेदार म्हणून 7/12च्या उतार्यावर लागणार आहे। त्यामुळे यापुढे पत्नीचे नाव 7/12च्या उतार्यावर सहिस्सेदार म्हणून लावण्यासाठी आता हक्क सोडपत्र, बक्षीसपत्र, खरेदी खत किंवा वाटणीपत्र करण्याची आवश्यकता नाही। प्रतिज्ञापत्र प्रति विशेष कार्यकारी दंडाधिकारी साहेब, प्रतिज्ञा या ठिकाणी आपलं स्वतःचं नाव लिहायचं आहे। विषय श्रीमती टिंबटिंब या नावाची व्यक्ती माझी पत्नी असल्याबाबत व 7/12वर त्या नावाची नोंद होण्याबाबत। महोदय, मी वरील प्रतिज्ञा सत्यप्रतिज्ञेवर खरे सांगतो की श्रीमती टिंबटिंब राहणार टिंबटिंब या नावाची व्यक्ती माझी पत्नी असून राशन कार्डवरील तिचे नाव टिंबटिंब आहे व माझे शेतीचे 7/12वर संबंधित महिलेचे नाव सहिस्सेदार म्हणून नोंदवण्याकरिता श्रीमती टिंबटिंब नावाची व्यक्ती माझी पत्नी असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येत आहे। हे नाव नोंदवण्यास माझी कोणतीही हरकत नाही। स्थळ, दिनांक, सही। मित्रांनो, या अर्जासोबत काही कागदपत्रे जोडून द्यावी लागणार असून रहिवासी दाखला, रेशन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड, शेतीचा 7/12, पोलीस पाटील यांचा कायदेशीर पत्नी असल्याचा दाखला आणि पतीचे संमतीपत्र द्यावे लागणार आहे। अशा प्रकारे अर्ज केल्यानंतर 15 दिवसाचे आत 7/12वर पतीसोबत पत्नीचे नाव सहिस्सेदार म्हणून दाखल होईल। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका। याबाबत तुमचे काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समधून बिनधास्त विचारा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। माझे अशाच प्रकारचे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।